बघा लास्ट लेक्चरमध्ये आपण जे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन होतं ते बघितलं होतं. ठीक आहे, आता आपण बघणार आहे पॉइझन्स डिस्ट्रीब्युशन. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन पण 4 मार्काला येतं आणि जे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आहे ते पण फायनल पेपरमध्ये त्याच्यावरती 4 मार्काचा प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर ना बघा आपण आधी बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा प्रॉब्लेम बघितला होता. आता बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आणि पॉइझन्स डिस्ट्रीब्युशन यांच्यामध्ये फरक काय, किंवा जे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आहे ते कधी यूज करायचं आणि पॉइझन्स डिस्ट्रीब्युशन हे कधी यूज करायचं. तर बघा बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन हे आपण ज्यावेळेस नंबर ऑफ सॅम्पल किंवा ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला लिमिटेड देईल राहते, म्हणजेच काही कमी देईल राहते. त्याच्यानंतर ना दुसरी गोष्ट की त्याच्यामध्ये जी सिंगल, सपोज आपण कॉइन टॉस केला तर सिंगल इव्हेंटची जी प्रॉबिबिलिटी ती जास्त राहते, ग्रेटर दॅन म्हणजे नाही का 5%, 10%, 20%, 50%, म्हणजे ती कशी राहते, जास्त राहते ॲज कम्पेअर टू नंबर ऑफ एन. म्हणजे काय की तिथं आपण ज्या वेळेस जी प्रॉबिलिटी जास्त असेल सिंगल इव्हेंटची तशा केसमध्ये आपण ते यूज करणार. आता बघा हे पॉइझन डिस्ट्रीब्युशन जे आहे त्याचे ते कधी यूज करणार, तर ज्यावेळेस आपले जे नंबर ऑफ सॅम्पल्स राहते, म्हणजे बघा तिथं आपण काय करतो, एनची व्हॅल्यू मॅक्सिमम 5, 10, 15, 12पर्यंत होती, पण आता इथं एनची व्हॅल्यू डायरेक्ट 100, 200, 300, 400, 1000 या दरम्यान राहील आणि त्याची जी प्रॉबिलिटी राहणार आहे ती कशी राहणार आहे, कमी राहणार आहे. बघा इथं दिलेलं आहे पॉइझन्स डिस्ट्रीब्युशन यूज व्हेन, बघा इथं दिलेलं आहे पॉइझन्स डिस्ट्रीब्युशन बघा हे दिलेलं आहे पॉइझन्स डिस्ट्रीब्युशन यूज व्हेन नंबर ऑफ ट्रायल्स एन इज लार्ज, म्हणजे बघा एन टेंड्स टू इन्फिनिटी, म्हणजे एन काय आहे इन्फिनिटीपर्यंत राहणार. द प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इन ट्रायल पी इज व्हेरी स्मॉल, पी टेंड्स टू 0, म्हणजे बघा त्याची जी प्रॉबिलिटी आहे म्हणजेच काय की एन हा जो आहे तो खूप मोठा राहणार आहे. ठीक आहे, इन्फिनिटीपर्यंत, आणि याच्या कम्पॅरिझनमध्ये पीची व्हॅल्यू जी आहे ती 0 राहणार आहे, म्हणजे ॲक्च्युली ती टेन्स टू 0 होणार बट ॲक्च्युली ती 0 नसणार. ठीक आहे, मग बघा सच दॅट प्रोडक्ट ऑफ एन इंटू पी, मग एन इंटू पी जर केलं तर तो कसं राहणार आहे, फायनाईट राहणार आहे, इनफायनाईट नसणार आहे, फायनाईट क्वांटिटी डिनोटेड बाय एम. मग बघा एन म्हणजेच एन इंटू पी जर केलं तर ते काय येणार आहे, यम येणार आहे. ठीक आहे, आता यम म्हणजे काही स्पेशल नाही, पुढे यमचं मिनिंग मीन पण आहे. ठीक आहे, मग इथं तुम्हाला समजलं बघा एन इंटू पी जर केलं तर यम येतं. मग टू ऑब्टेन द पॉइझन्स डिस्ट्रीब्युशन फ्रॉम बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, आता बघा आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला जो आहे त्याच्यावरूनच पॉइझन्स डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आलेला आहे. आता मी तुम्हाला इथं डिराईव्ह पण करून दाखवला असता तो कसा येतो, बट ॲक्च्युली त्याची काही गरज नाही. कसा येतो तुम्ही डायरेक्ट तो फॉर्म्युला पाठ पण करू शकता. ठीक आहे, त्याच्यामुळं तुम्ही काही नाही का ते असं डिराईव्ह करून दिलं पाहिजे असं काही नाही, आणि त्याची काही गरज पण नाही, ती पेपरला पण विचारत नाही. मग बघा आपल्याला जर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशननुसार जर फॉर्म्युला डिराईव्ह करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, पी टेन्स टू 0 पुट करायचं, एन टेन्स टू इन्फिनिटी पुट करायचं आणि एन पी टेन्स टू यम पुट करायचं, म्हणजे एन पी इज इक्वल्स टू यम आणि पी इक्वल्स टू, मग बघा आता इथं काय होणार, एन पी इक्वल्स टू यम आहे, तर पी इक्वल्स टू काय येणार, यम बाय एन, कारण की काय हा एन इकडं डिवाइड होणार. ठीक आहे, आणि हे काय करायचं बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनच्या फॉर्म्युल्यात पुट करायचं. मग तो जो फॉर्म्युला आहे बघा तो फॉर्म्युला कसा येतो, पी ऑफ एक्स इज इक्वल्स टू आर इज इक्वल्स टू ई रेस टू मायनस एम रेस टू आर अपॉन आर फॅक्टोरियल. मग आता आर बघा, आर काय की आपल्याला जी जे पण विचारलेलं असणार आहे ते राहणार आहे. ठीक आहे, आर सगळ्यांना माहिती आहे, आर काय राहतं, एक्झॅक्टली टू डिफेक्टिव्ह, एक्झॅक्टली 2 हेड गॉट, म्हणजे असं नाही का 2 हेड मिळायचे चान्सेस, म्हणजे आर सगळ्यांना माहिती. मग फॉर्म्युला काय आला, पी ऑफ आर इज इक्वल्स टू ई रेस टू मायनस एम रेस टू आर अपॉन आर फॅक्टोरियल. ठीक आहे, हा काय फॉर्म्युला आहे कशाचा, पॉइझन्स डिस्ट्रीब्युशनचा. ठीक आहे, मग या फॉर्म्युला काय करायचं, यूज करायचं. आता बघा इथं एम ई रेस टू मायनस एम आहे, हा ई रेस टू काय मायनस एम आहे. ठीक आहे,
मग आता बघा यमच्या जागेवरती तुम्ही काय करू शकता, पी एन पी पण पुट करू शकता, ठीक आहे. आणि यम काय आहे तर एन पी, एन आणि पीचा प्रोडक्ट आहे, ठीक आहे. आणि आर काय आहे तर आपल्याला जे विचारलेलं राहणार आहे, ठीक आहे, त्या इव्हेंटचं. म्हणजे आर म्हणजे सक्सेस. बघा इथं लिहून घ्या, वेअर, बघा वेअर आर इज इक्वल्स टू सक्सेस इन इव्हेंट. इव्हेंट म्हणजे काय की आता इव्हेंटमध्ये सक्सेस म्हणजेच इव्हेंटमधलं सक्सेस म्हणजेच आर नाही, तर आर जे विचारलेलं आहे ते म्हणजे आर आहे, ठीक आहे. म्हणजे कधी कधी बघा करेक्टली 2 विल बी द डिफेक्टिव्ह, मग तिथं काय राहतं आर 2 राहतं, ठीक आहे. मग ते आरचं सेम रूल बायनॉमियलमध्ये जसं अप्लाय व्हायचं बघा, ॲटलिस्ट, ॲट मोस्ट. मग ॲटलिस्ट असेल तर आपण काय करायचो, त्या नंबरपासून पुढचे घ्यायचो. आणि ॲट मोस्ट असेल तर त्या नंबरपासून मागचे म्हणजे नाही का 0पर्यंतचे कन्सिडर करायचो. मग इथं यम काय आहे, यम इज इक्वल्स टू एन इंटू पी आहे, ठीक आहे. नंतर ना आता हा जो आर आहे, आर फॅक्टोरियल माहिती आहे. आता ई रेस टू मायनस एम, आता ई काय आहे, ई तर ई आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. काय एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. तुमच्या कॅल्क्युलेटरमध्ये ई रेस टू जर तुम्ही काही पुट केलं तरी पण ते तिथं डायरेक्ट येतं. ई काय एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. बघा जसं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन राहतं तसंच एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे किंवा इरोटेशनल फंक्शन, ठीक आहे. जसं फ्रॅक्शन फॉर्म तसं हा एक एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. तर ई रेस टू मायनस एम आहे, ठीक आहे. आता ई रेस टूची व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये पण काढू शकता किंवा तुमच्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला डायरेक्ट तिथं दिलेली पण असणार आहे, ठीक आहे. त्याच्यामुळं त्याची काही चिंता करायची गरज नाही. आणि फॅक्टोरियलची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती कशी काढायची. तर हा काय आपला फॉर्म्युला आहे कशाचा, तर फॉर्म्युला काय बघा, फॉर्म्युला एकदम सिम्पल आहे. पी ऑफ आर इक्वल्स टू ई रेस टू मायनस एम रेस टू आर अपॉन आर फॅक्टोरियल. हा काय आपला फॉर्म्युला आहे कशाचा, पॉयझन्स डिस्ट्रीब्युशनचा. हा फॉर्म्युला जसा बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला होता तसंच हा कशाचा फॉर्म्युला आहे, पॉयझन्स डिस्ट्रीब्युशनचा, ठीक आहे. सगळ्यांना पाठवेल, सोपा फॉर्म्युला आहे आणि हाच फॉर्म्युला आपल्याला सगळीकडे यूज करायचा आहे, ठीक आहे. तर मग आता सगळ्यांना समजलं बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आणि पॉयझन्स डिस्ट्रीब्युशन कधी यूज करायचं. तर बायनॉमियल कधी यूज करायचं, ज्यावेळेस एनची व्हॅल्यू खूप जास्त राहते आणि पीची व्हॅल्यू ॲज कम्पेअर टू एन खूप छोटी राहते. अशा केसमध्ये आपण काय करणार, पॉयझन्स डिस्ट्रीब्युशन यूज करणार. आणि ज्यावेळेस एनची व्हॅल्यू पीची व्हॅल्यू म्हणजे नाही का, म्हणजे तर यांच्यामध्ये काही जास्त हे नसतं काय की पीची व्हॅल्यू आणि एनची व्हॅल्यू, सपोज पी जो आहे काय प्रॉबिबिलिटी, मग प्रॉबिबिलिटी ॲज कम्पेअर टू एन जर छोटी नसेल तर अशा केसमध्ये आपण काय करणार, पॉयझन्स ते बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन यूज करणार, ठीक आहे. मग आता चला पुढच्या स्लाईडवरती आपण प्रॉब्लेम बघू, ठीक आहे. मग आता सोल्युशन बघा पहिल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन. आता फर्स्ट प्रॉब्लेम काय दिलं आहे, हे बघा, इन अ सॅम्पल ऑफ 100 बल्ब, किती बल्ब सांगितले 100 बल्ब. बघा इथं 100 दिले बल्ब. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, इफ 5% ऑफ इलेक्ट्रिक बल्ब मॅन्युफॅक्चर्ड आर डिफेक्टिव्ह, किती 5% बल्ब काय होणार आहे 100 मधले डिफेक्टिव्ह राहणार आहे. म्हणजे बघा 5% 5%चं जर आपण केलं काय प्रॉबिलिटी, बघा इथं सगळ्यात पहिल्या एन इक्वल्स टू, आता बघा 5% इलेक्ट्रिक बल्ब मॅन्युफॅक्चर्ड बाय कंपनी आर डिफेक्टिव्ह, मग 5% सगळ्यात पहिले. आता काय करायचं, पी इक्वल्स टू 5%, ठीक आहे. आता पर्सेंटचं आपल्याला प्रॉबिलिटीमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर 5 डिवाइड बाय 100 करायचं, मग ते किती येतं बघा 0.05, ठीक आहे. 0.05, ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा एन किती दिलेलं आहे आता 100 दिलेलं आहे. बघा आता एन आणि ही जी प्रॉबिलिटी याच्यामध्ये खूप नाही का, म्हणजे खूप छोटा आहे ॲज कम्पेअर टू पी काय एनपेक्षा खूप छोटा आहे, म्हणजे 0.05, ठीक आहे. म्हणजे जर 100 बल्ब जर मॅन्युफॅक्चर केले तर त्याच्यामध्ये त्याची म्हणजे नाही का EF पण डिफेक्टिव्ह येणार नाही, असं याचं मिनिंग झालं, ठीक आहे. आता बघा एन आपल्याला किती दिलेलं आहे 100 दिलेलं आहे, मग एम किती येईल, एम इज इक्वल्स टू काय राहतं, एन इंटू पी राहतं बघा. मग एन किती आहे तर 100 आहे आणि पी किती आहे 0.05, मग ती किती येणार आहे 5 येणार आहे बघा. मग एन पी किती आलं 5 आलं. मग इथं काय सांगितलं होतं, फाइंड द पॉयझन्स डिस्ट्रीब्युशन युजिंग पॉयझन्स डिस्ट्रीब्युशन फाइंड द मीन. आता बघा हा जो
मीन म्हणजेच काय राहतं, यम राहतं. ठीक आहे, तुम्हाला मीन आणि व्हॅरियन्स या दोन गोष्टी सांगतो बघा. इथं सांगायचं राहूनच गेलं. इथे एक हे दिलेलं होतं बघा, हा काय मीन. कॅल्क्युलेट द मीन अँड व्हॅरियन्स. आता कॅल्क्युलेट मीन आणि व्हॅरियन्स म्हणजे काय बघा, हा काय मीन आहे आणि इथं काय दिलेलं आहे, व्हॅरियन्स. आता मीन बघा, मीन लिहून देतो मी तुम्हाला. इथं इथं लिहून घ्या वाटलं तुम्ही. मीन इज इक्वल्स टू यम इज इक्वल्स टू एन इंटू पी राहतं. ठीक आहे, आणि व्हॅरियन्स दुसरं काय, व्हॅरियन्स व्हॅरियन्स इज इक्वल्स टू सिग्मा स्क्वेअर इज इक्वल्स टू यम राहतं. ठीक आहे, हे एवढं गोष्ट लक्षात ठेवा. आता हे कसं आलं, तर हे काय आहे, मीन तर तुम्हाला माहित झालं, एन इंटू पी केलं मीन भेटतो. व्हॅरियन्स जो आहे तो त्याचा एक फॉर्म्युला आहे, त्याच्या फॉर्म्युलेवरून तो डिराईव्ह केल्यानंतर ना सिग्मा स्क्वेअर इक्वल्स टू म्हणजेच व्हॅरियन्स स्क्वेअर इज इक्वल्स टू यम राहतं. ठीक आहे, मग अंडर रूटमध्ये जर घेतला यमला तर आपल्याला काय भेटेल, सिग्माची व्हॅल्यू भेटेल. ठीक आहे, मग आता इथं काय विचारलं होतं आपल्याला या प्रॉब्लेममध्ये, युजिंग पॉयझन्स डिस्ट्रीब्युशन फाइंड द मीन. मग बघा, मीन याचं एवढंच आन्सर आहे. ठीक आहे, एकदम सिम्पल प्रॉब्लेम होता. असला प्रॉब्लेम काही पेपरला शक्यतो येणार नाही. आला तर मे बी 2 मार्काला पण नाही का, म्हणजे एवढा छोटा प्रॉब्लेम नाही येत. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. आता बघा इथे दिलेलं आहे, इफ रँडम व्हेरिएबल हॅज पॉयझन्स डिस्ट्रीब्युशन सच ॲज. बघा सोल्युशन. मग इथं काय सांगितलंय, पॉयझन्स डिस्ट्रीब्युशन सच हॅज पी ऑफ 2 इज इक्वल्स टू पी ऑफ 3. बघा दिलेलं आहे पी ऑफ 2 इज इक्वल्स टू पी ऑफ 3. ठीक आहे, म्हणजे पॉयझन्स डिस्ट्रीब्युशननुसार पी ऑफ 2 इज इक्वल्स टू पी ऑफ 3 दिलंय. मग बघा आता काय करायचं, आपल्याला काय विचारलंय, सच दॅट पी ऑफ 1 इज इक्वल्स टू सच दॅट पी ऑफ 2 इज इक्वल्स टू पी ऑफ 3 दिलंय. फाइंड काय सांगितलंय, पी ऑफ 5 फाइंड आउट करा. त्याच्यानंतर ना बघा इथं दिलेलं आहे, हे जे दिलंय बघा, आधी थोडंसं ते याच्यामध्ये हा सिम्बॉल येत नाही रेस टूचा, त्याच्यामुळे मी तिथं डायरेक्ट लिहिलं. ठीक आहे, तुम्हाला ते लिहून दाखवतो तिथं कसं आहे प्रॉब्लेममध्ये काय दिलंय. आता बघा इथं ई रेस टू 2ची व्हॅल्यू दिलेली प्रॉब्लेममध्ये. ॲक्च्युली तिची काही गरज नाही, बट ठीक आहे, हे प्रॉब्लेममध्ये नाहीच. आपल्याला काय सांगितलं आहे, पी ऑफ 2 इज इक्वल्स टू पी ऑफ 3 दिलेलं आहे आणि फाइंड पी ऑफ 5 सांगितलं आहे. ठीक आहे, मग आता बघा इथं आपण काय लिहिलं, पी ऑफ 2 इज इक्वल्स टू पी ऑफ 3 लिहिलं आहे. ठीक आहे, मग आता काय करायचं, पी ऑफ 2 साठी फॉर्म्युला आहे. मग फॉर्म्युला काय येणार, ई रेस टू मायनस यम इंटू यम रेस टू आरची व्हॅल्यू किती 2 आहे. ठीक आहे, अपॉन त्याच्यानंतर ना आर फॅक्टोरियल. मग आर फॅक्टोरियलचं काय येणार आहे, 2 फॅक्टोरियल येणार आहे. ठीक आहे, मग समोर परत लिहायचं इक्वल्स टू ई रेस टू मायनस यम आणि इथं यम रेस टू 3 येणार आणि लास्टला येणार 3 फॅक्टोरियल. बरोबर. मग आता बघा इथं आपलं हे कशावरून आलं, तर फॉर्म्युल्यावरून आलं. फॉर्म्युला काय आपला इथं दिलेला बघा, फॉर्म्युला हा जो फॉर्म्युला होता बघा लास्ट पेजवरती, हा जो फॉर्म्युला आहे याच्यावरून काय आलं ते आलंय. ठीक आहे, फॉर्म्युला कॉपी नाही होते, आपण लिहून घेऊ डायरेक्ट. इथे लिहितो, पी ऑफ आर इज इक्वल्स टू ई रेस टू मायनस यम रेस टू आर अपॉन आर फॅक्टोरियल. या फॉर्म्युल्यावरून काय आलं आपलं, ते इक्वेशन आलेलं आहे. ठीक आहे, इक्वेशन आलं बघा. म्हणजे आपण काय केलं, या आरच्या जागेवरती 2ची व्हॅल्यू पुट केली एकदा आणि इक्वल्स टू आरच्या जागेवरती 3ची व्हॅल्यू पुट केली. ठीक आहे, नंतर ना बघा आता इथं काय काय कट होईल, तर कट होताना बघा इथं हा जो ई रेस टू यम मायनस एम आहे तो एकदा कट होईल, नंतर ना इकडच्या साईडचा पण कट होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर ना बघा इथं 2 फॅक्टोरियल आहे आणि इथं 3 फॅक्टोरियल, ते तसंच राहील.
मग बघा पुढच्या स्टेपमध्ये लिहायचं एम स्क्वेअर, आता 2 फॅक्टोरियल काय येणार आहे, 2 × 1 येणार आहे. तसंच एम रेस टू 3 अपॉन 3 × 2 × 1 होणार. ठीक आहे. तर बघा मग आता काय काय कट होईल, तर इथला हा बघा हा 1 कट होईल, हा 2 पण कट होईल इकडच्या साईडला. ठीक आहे. त्याच्यानंतर ना इथं बघा हा स्क्वेअर आहे आणि इथं क्यूब आहे, इथं काय येणार, मग इथं फक्त 1च राहणार. म्हणजेच बघा मी तुम्हाला लिहून दाखवतो पुढं, इथं 1 ब्रॅकेट राहिला. मग बघा इकडच्या बाजूला काय येणार, तर इकडे काहीच नाही, हा रेस टू स्क्वेअर पण कट झाला. ठीक आहे. म्हणजे 1/1 इज इक्वल्स टू यम राहिला फक्त इथे 1, कारण की इथं 3 होते, इथं किती होते, 2 होते. मग 2 कट झाले आणि इथं 1च राहिलं. ठीक आहे. अपॉन 3. मग बघा हा 3 इथं काय डिवाइड इकडे गेलं काय होईल, मल्टिप्लाय होईल. म्हणजेच 1 × 3/1 इज इक्वल्स टू यम. मग यम इक्वल्स टू काय येणार, 1 येणार, यम 3 येणार. ठीक आहे. काय येणार, 3 येणार. यम इक्वल्स टू किती आलं, 3 आलं. ठीक आहे. मग बघा आता आपल्याला यम इक्वल्स टू 3 भेटला. आता आपण काय करू शकतो, हा 3 त्या फॉर्म्युल्यात पुट करू शकतो. कशाच्या, P5च्या. मग बघा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, P5 फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. मग लिहायचं P5 इज इक्वल्स टू ए रेस टू मायनस यम रेस टू किती येणार, आर अपॉन आर फॅक्टोरियल, हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. मग P5 इज इक्वल्स टू ई रेस टू, आता एमची व्हॅल्यू किती आहे, 3 आहे. ठीक आहे. मग ई रेस टू -3 नंतर ना 3 रेस टू आरची व्हॅल्यू किती आहे, तर 5 आहे. ठीक आहे. अपॉन आरची व्हॅल्यू 5 दिलेली, 5 फॅक्टोरियल. ठीक आहे. मग आता याला काय करायचं, कॅल्क्युलेटरमध्ये पुट करायचं. मग बघा कॅल्क्युलेटरमध्ये जर पुट केलं ई रेस टू -3, मग आता बघा ई रेस टू -3 तुम्ही पुट करू शकता कॅल्क्युलेटरमध्ये. बघा शिफ्ट दाबून LNचे तिथलं बटन दाबायचं, शिफ्ट LN, त्याच्यानंतर ना -3. ठीक आहे. मग त्याची व्हॅल्यू येते बघा 0.04978. मग ती व्हॅल्यू लिहा 0.049787067. बघा आपण 4 डिजिटपर्यंत लिहू. इंटू आता बघा 3/5 करा, 3/5. मग 3/5 केलं तर ते येतं 243. मग डिवाइड बाय बघा 5 फॅक्टोरियल, 5 × 4 × 3 × 2 × 1. मग बघा हे डिवाइड करा, बघा त्याचा आन्सर येतं 0.100,818. ठीक आहे. हे काय आलं त्याचं, P5चं आन्सर आलं. ठीक आहे. मग हे काय आलं, आपलं फायनल आन्सर आलं. बघा आपल्याला काय विचारलं होतं, P5 फाइंड आउट करा. मग आपण इथं काय केलं, P5 फाइंड आउट केलं. आता हा पण एक सिम्पल प्रॉब्लेम आहे. अशा टाईपचा पण प्रॉब्लेम शक्यतो पेपरमध्ये विचारणार नाही, बट तुम्हाला ते कसं काढलं ते माहिती पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा आता नेक्स्ट प्रॉब्लेम, सोल्युशन. ठीक आहे. बघा इफ 3% बल्ब, आता कोणते बल्ब आहे, इलेक्ट्रिक बल्ब आहे. ठीक आहे. 3% ऑफ इलेक्ट्रिक बल्ब मॅन्युफॅक्चर्ड बाय अ कंपनी. किती टक्के बल्ब मॅन्युफॅक्चर, बघा 3% ऑफ इलेक्ट्रिक बल्ब मॅन्युफॅक्चर्ड बाय कंपनी आर डिफेक्टिव्ह. काय सांगितलं, 3% बल्ब डिफेक्टिव्ह. ठीक आहे. त्याच्यानंतर ना देन फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ सॅम्पलचं एन दिलेलं आहे, एन किती दिलेलं आहे, 100 बल्ब आहे. आणि नंतर ना काय विचारलं आहे, फाइंड द प्रोबॅबिलिटी
दॅट इन सॅम्पल 100 बल्ब एक्झॅक्टली 5 बल्ब आर डिफेक्टिव्ह. बघा एक्झॅक्टली वर्ड यूज केलाय, म्हणजे आरची व्हॅल्यू किती येणार तिथं 5 येणार. ठीक आहे. सगळ्यात पहिले काय दिलं होतं आपल्याला, प्रॉबिलिटी दिली होती कशाची, 3% प्रॉबिलिटी दिली, म्हणजे P = 3%. मग बघा 3% दिल्यानंतर ना काय करायचं, पर्सेंटेजमधून तिला कन्वर्ट करायचं. मग कशी कन्वर्ट करशाल, =3/100 करायचं. मग 3/100. आता बघा इथं ही जी प्रॉबिलिटी ही खूप कमी दिली आणि n किती दिलाय, खूप जास्त दिलाय ॲज कम्पेअर टू दिस. म्हणजे आपल्याला कोणतं डिस्ट्रीब्युशन यूज करायचं, बायनॉमियल करायचं की पॉयझन करायचं, तर बायनॉमियल करायचं. तेच जर इथं 3% सांगितलं असतं, 5 बल्ब जर सांगितले असते तर आपण त्या केसमध्ये बायनॉमियल यूज केलं असतं. पण इथं काय 3% बल्ब आहे आणि 100 बल्ब दिलेले सॅम्पलमध्ये, n = किती दिलेले 100. म्हणून आपण काय करणार, इथं पॉयझन यूज करणार. मग इथे किती येणार, 3/100 0.3 येणार. ठीक आहे. म्हणजे P = किती भेटलं आपल्याला 0.03. त्याच्यानंतर n = किती सांगितले 100 दिलेले बघा. आणि नंतर ना त्यांनी काय सांगितलं, फाइंड द प्रॉबिलिटी. मग कशाची, तर 5 बल्ब आर डिफेक्टिव्ह. मग इथं लिहा काय विचारलं आपल्याला, फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ एक्झॅक्टली 5 बल्ब आर डिफेक्टिव्ह. ठीक आहे. ठीक आहे. म्हणजे आता 5 बल्ब एक्झॅक्टली वर्ड यूज केल्यामुळं R = काय येणार, 5 येणार. ठीक आहे. मग इथं डायरेक्ट लिहिलेलं आहे आपल्याला R = 5 दिलंय. आणि तुम्हाला मी सांगितलं आता P जो आहे तो nच्या कम्पॅरिझनमध्ये खूप छोटा आहे. मग अशा केसमध्ये आपण काय करणार, पॉयझन्स डिस्ट्रीब्युशन यूज करणार. मग लिहा आता. मग सगळ्यात पहिले आता काय करणार तुम्ही, आपल्याला P माहिती, n माहिती, आपण काय करणार, m फाइंड आउट करून घेणार. मग m = काय राहतं, m = n × P राहतं. ठीक आहे. मग n किती आहे, तर 100 आहे आणि P किती आहे 0.03 आहे बघा. मग 0.03 ने जर मल्टिप्लाय केलं तर किती येणार, ते 3 येणार बघा. म्हणजेच आपल्याला m = किती भेटला, 3 भेटला. मग m = 3. ठीक आहे. m = किती भेटला, 3. मग आता बघा आपल्याला लिहायचं अकॉर्डिंग टू पॉयझन डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला. मग पॉयझन डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला काय, तर P of R = e⁻⁻m नंतर ना m⁻r अपॉन r फॅक्टोरियल. ठीक आहे. मग इथं काय करायचं, मग बघा इथं ते आपल्याला आरची व्हॅल्यू किती दिलेली, 5 दिलेली. ठीक आहे. मग आरच्या जागेवरती 5 फूट करायचं. बघा मग e⁻ किती येणार, ची व्हॅल्यू किती -3. आता बघा ची व्हॅल्यू 3 आहे पण फॉर्म्युल्यात मायनस असल्यामुळे e⁻³ झालं. ठीक आहे. मग ची व्हॅल्यू 3, आरची व्हॅल्यू इथं 5, म्हणजे 3⁵ अपॉन 5 फॅक्टोरियल येणार आता r फॅक्टोरियल. ठीक आहे. मग इथं लिहा परत पहिल्यासारखंच झालं सेम. मग इथं किती येणार, e⁻³ जर केलं तर 0.0497. ठीक आहे. त्याच्यानंतर ना 3⁵. 3⁵ डिवाइड बाय 5 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियलची व्हॅल्यू काय येणार, तर 5 × 4 × 3 × 2 × 1, म्हणजे 5 पासून जेवढ्या पण छोट्या संख्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. मग बघा याची व्हॅल्यू जर तुम्ही काढली तर ते येणार बघा, कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करा.
बघा त्याचा आन्सर येतं P(5) इज इक्वल्स टू 0.100642. ठीक आहे, हे काय येतं त्याचा आन्सर येतं. तुम्ही 4 डिजिटपर्यंत लिहिलं किंवा 3 डिजिटपर्यंत लिहिलं तरी पण चालतं. ठीक आहे. मग बघा इथं आपण काय केलं, आपल्याला एक्झॅक्टली 5 बल्बची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायला सांगितली होती. मग आता कशाने सांगितली होती, बायनॉमियलनी सांगितली होती की पॉयझन्सनी सांगितली होती, ते काही दिलेलं नव्हतं. ठीक आहे. मग आपण कसं कसं डिसाईड केलं ते, तर बघा इथं सॅम्पलची संख्या जी होती, सॅम्पलचा जो नंबर दिलेला होता तो खूप जास्त होता. n इक्वल्स टू काय दिलेलं होतं, 100 दिलेलं होतं. आणि त्याच्या कम्पॅरिझनमध्ये आलेली जी प्रॉबिलिटी होती ती किती होती, 0.03 होती. ठीक आहे. मग याच्यावरून आपण समजून गेलं की सॅम्पल खूप जास्त आहे आणि प्रॉबिलिटी खूप कमी आहे. मग अशा केसमध्ये आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन यूज करतो. ठीक आहे. म्हणजे आता बघा अशा टाईपचा प्रॉब्लेम जो आहे तो पेपरमध्ये 3 मार्काला किंवा 2 मार्कासाठी येऊ शकतो. ठीक आहे. हा IMP प्रॉब्लेम आहे. हा काय IMP. ठीक आहे. तुम्ही असला टाईपचा प्रॉब्लेम करून ठेवा. आता इथं दाखवलंय 6 मार्कासाठी, ॲक्च्युली 6 नाही इथं 3 असेल. त्याच्यानंतर ना बघा आता असंच एक आपण दुसरा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. हा थोडासा कसा राहणार आहे, मोठा राहणार आहे. ठीक आहे. आता बघा इथं हा प्रॉब्लेम दिलेला आहे. आता ह्या प्रॉब्लेममध्ये बघा काय सांगितलंय, लक्ष द्या. सगळ्यात पहिली प्रॉब्लेम रीड करायचं. इफ 5%, किती पर्सेंट सांगितलंय, 5% ऑफ इलेक्ट्रिक बल्ब मॅन्युफॅक्चर्ड बाय कंपनी आर डिफेक्टिव्ह. किती टक्के बल्ब डिफेक्टिव्ह, 5%. यूज पॉयझन्स डिस्ट्रीब्युशन. आता इथं काय सांगितलं, डायरेक्ट पॉयझन डिस्ट्रीब्युशन यूज करा. ठीक आहे. मग आधी इथं आपल्याला काही जास्त विचार करायची गरज नाही, सॅम्पल किती काय आपल्याला काही घेणं का नाही. आपण डायरेक्ट बघणार आपल्याला किती सॅम्पल दिलेले आहे आणि सरळ सांगितलेलं आहे पॉयझन डिस्ट्रीब्युशन यूज करा. आपण डायरेक्ट पॉयझन डिस्ट्रीब्युशन यूज करणार. मग बघा इथे दिलेलं आहे डिस्ट्रीब्युशन टू फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट इन सॅम्पल ऑफ 100. हे काय 100 सॅम्पल बल्ब दिलेले, म्हणजे n इक्वल्स टू किती दिलेले 100. आणि सांगितलं आहे नन इज डिफेक्टिव्ह. म्हणजे नन म्हणजे काय, कोणताच बल्ब डिफेक्टिव्ह नाही 100 पैकी. मग याची प्रोबॅबिलिटी किती, म्हणजे इथं आपल्याला R दिलेला आहे बघा, हा R इक्वल्स टू 0. ठीक आहे. किती दिलेलं आहे, 0 दिलं आहे. 5 बल्ब आर डिफेक्टिव्ह आणि इथं R इक्वल्स टू किती दिलेलं आहे, 5 दिलेलं आहे. डायरेक्ट सांगितलं आहे की 5 बल्ब काय डिफेक्टिव्ह. ठीक आहे. म्हणजे मग काय आपल्याला एकदा P(0) घ्यायचं आणि P(5) घ्यायचं आणि प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची. त्याच्यानंतर e⁻⁵ची व्हॅल्यू पण इथं गिवन आहे. आता बघा इथं जी गिवन व्हॅल्यू दिलेली असेल तीच काय करायची, तुम्ही घ्यायची. नाही तर काही जण काय करतात, तिथं दिलेली ठीक आहे आपण कॅल्क्युलेटरमध्ये e⁻⁵ घेऊ. मग कधी कधी काय होतं की त्यांनी जी व्हॅल्यू दिलेली राहते तिच्यामध्ये राऊंड अप करून वगैरे दिलेली राहते आणि आपण काय करतो पूर्ण व्हॅल्यू घेतो. त्याच्यामुळे आन्सरमध्ये थोडंसं व्हॅरिएशन येतं. तर त्याच्यामुळे काय करायचं की तुम्हाला जी दिलेलं आहे बघा इथं ही जी व्हॅल्यू दिलेली तीच काय करायची, घ्यायची आणि त्याच्यानं सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. जास्त एक्स्ट्राचं नाही, म्हणजे आपल्या मनाने आपल्या व्हॅल्यू घ्यायची नाही. मग इथं लिहा सोल्युशन. मग सोल्युशनमध्ये बघा आपल्याला काय काय दिलेलं आहे, 5% इलेक्ट्रिक बल्ब मॅन्युफॅक्चर्ड बाय कंपनी आर डिफेक्टिव्ह, म्हणजे P इक्वल्स टू किती दिलेलं आहे, 5% दिलेलं आहे. मग पर्सेंट जर काढायचं असेल तर काय करावं लागतं, 5/100. ठीक आहे. मग 5/100 किती येतं, 0.05. कॅल्क्युलेटरमध्ये करून बघा. त्याच्यानंतर ना बघा n किती दिलेलं आहे आपल्याला, 100 बल्ब दिलेले. ठीक आहे. मग 100 n दिलेलं आहे 100. मग आता बघा आपल्याला m फाइंड आउट करावं लागेल. m काय राहतो, n इंटू p. मग n इंटू p करा. मग n किती आहे, 100 आहे आणि p किती आहे, 0.05. मग m इक्वल्स टू किती येणार, 5 येणार. ठीक आहे. मग आता आपण काय केलं इथं m फाइंड आउट केलं. मग आता लिहायचं अकॉर्डिंग टू पॉयझन्स डिस्ट्रीब्युशन. आता या यमलाच काय म्हणतात, मीन म्हणतात. ठीक आहे. मी दरवेळेस तिथं लिहिणार नाही यम म्हणजे काय, यम काय मीन आहे. ठीक आहे. मग लिहायचं इथं अकॉर्डिंग टू पॉयझन्स डिस्ट्रीब्युशन. पॉयझन्स डिस्ट्रीब्युशन.
ठीक आहे. मग पॉयझन डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला काय आहे? पी ऑफ आर इज इक्वल्स टू ई रेस टू मायनस एम रेस टू आर अपॉन आर फॅक्टोरियल. आता बघा या फॉर्म्युल्यामध्ये एक म्हणजे नाही का मजेदार गोष्ट आहे, ई रेस टू एम नंतर तो एम खाली आला, मग एम रेस टू आर घेतला, परत तो आर काय आला इथं खाली आला, म्हणजे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. मग आता सगळ्यात पहिले आपल्याला काय फाइंड आउट करायचं सांगितलंय, तर पहिले फाइंड आउट करायचं सांगितलंय बघा नन इज, मग इथं लिहा फर्स्ट स्टेटमेंट नन इज डिफेक्टिव्ह. नन इज डिफेक्टिव्ह नंतर ना काय येणार, म्हणजेच आर इक्वल्स टू किती आलं 0. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय दिलेला आहे, आर इक्वल्स टू 0 दिलेलं आहे. मग आर इक्वल्स टू 0 या फॉर्म्युल्यात पुट करायचं. मग इथं आपण ही पेज डिवाइड करू 2 पार्टमध्ये. ठीक आहे. मग बघा पी ऑफ 0 इक्वल्स टू पी ऑफ 0 इक्वल्स टू काय येणार, मग ई रेस टू मायनस किती घेणार तुम्ही, एमची व्हॅल्यू आलेली 5. ठीक आहे. ई रेस टू मायनस 5 इंटू 5 रेस टू आर, आर किती आहे 0 आहे. ठीक आहे. अपॉन आरची व्हॅल्यू 0 फॅक्टोरियल. आता बघा ई रेस टू 5ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 0.007 इंटू एव्हरीथिंग रेस टू 0 किती येतं 1च येतं, आणि 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती येते 1 येते. ठीक आहे. मग बघा याचा आन्सर किती येणार, पी ऑफ 0 इक्वल्स टू 0.007 येणार. का, कारण की इथं 1 इंटू 1 डिवाइड बाय 1. ठीक आहे. म्हणजेच किती आला आपला आन्सर 0.007. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट काय म्हणलेलं आहे, 5 बल्ब आर डिफेक्टिव्ह. मग डायरेक्ट सांगितले 5 बल्ब काय डिफेक्टिव्ह, म्हणजे आरची व्हॅल्यू किती दिलेली 5. मग इथं लिहायचं सेकंड, लिहा 5 बल्ब आर डिफेक्टिव्ह. 5 बल्ब आर डिफेक्टिव्ह. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आर इक्वल्स टू किती दिलेलं आहे 5. मग आता काय करायचं, पी ऑफ 5 फाइंड आउट करायचं. मग किती येणार, ई रेस टू मायनस एम किती येणार, तर इथं 5 दिलेलं आहे आपला, एमची व्हॅल्यू 5 आहे. ठीक आहे. आपण फाइंड आउट केली ना. त्याच्यानंतर ना एम रेस टू म्हणजेच 5 रेस टू किती येणार, आता आपल्याला इथं आरची व्हॅल्यू पण 5च सांगितली. ठीक आहे. डिवाइड बाय आर फॅक्टोरियल म्हणजेच 5 फॅक्टोरियल. मग बघा इथं काय येणार, ई रेस टू मायनस 5 त्याच्यानंतर ना इंटू 5 रेस टू 5. ठीक आहे. डिवाइड बाय 5 फॅक्टोरियल. ठीक आहे. मग आता याला काय करायचं, कन्वर्ट करायचं कशामध्ये, प्रत्येकाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग बघा आपल्याला इथे एक व्हॅल्यू दिलेली कशाची, ई रेस टू 5ची. मग बघा इक्वल्स टू पी ऑफ 5 इक्वल्स टू ई रेस टू 5 किती आहे 0.007. आणि 5 रेस टू 5 जर केलं तर ते येतं 3125 डिवाइड बाय 5 फॅक्टोरियल. आता 5 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती येणार, 5 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियलची व्हॅल्यू बघा 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. मग बघा तुम्ही जर हे कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट केलं तर त्याचं जे आन्सर आहे ते किती येतं, पी ऑफ 5 इक्वल्स टू 0.1823. ठीक आहे. ही काय व्हॅल्यू आहे पी ऑफ 5ची. मग बघा आपल्याला काय काय विचारलं होतं, 2 गोष्टी विचारल्या होत्या. असा प्रॉब्लेम हा 4 मार्क आलेला. ठीक आहे. पेपरमध्ये हा प्रॉब्लेम पण इम्पॉर्टंट 4 मार्क्स. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही असल्या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करून ठेवा, किंवा जुना क्वेश्चन पेपर जर बघितला असेल तुम्ही त्याच्यात पण आपल्याला असा प्रॉब्लेम दिलेला आहे. ठीक आहे.
मग बघा याच्यामध्ये काय केलं आपल्याला 5% प्रॉबिलिटी दिली, पर्सेंट म्हणून तिला काय केलं आपण कन्वर्ट केलं कशामध्ये, याच्यामध्ये 100ने डिवाइड केलं. त्याच्यानंतरनं n इक्वल्स टू 100 दिलेलं आहे. मग आपण मीन फाइंड आउट केला. मीन काय राहतो, n इंटू पी राहतो. जसं आपण बघा तिथं क्यू फाइंड आउट करायचो. क्यू कसं करायचो, 1 मायनस पी करायचो कशामध्ये, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनमध्ये. आणि इथं आपल्याला काय त्याची गरज नाही, तिथं आपल्याला इथं मीनची गरज आहे. तर मीन काय राहतो, n इंटू पी राहतो. अकॉर्डिंग टू पॉइसन डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला पी ऑफ आर इक्वल्स टू ई रेस टू मायनस एम रेस टू आर आणि डिवाइड बाय आर फॅक्टोरियल. मग बघा नंतर काय पहिलं विचारलं होतं नन इज डिफेक्टिव्ह, म्हणजे आरची व्हॅल्यू 0 दिली. मग पी ऑफ 0 पुट केलं तर त्याचा आन्सर आलं 0.007. नंतर इथं काय आहे की 5 आर डिफेक्टिव्ह सांगितलं होतं, 5 बल्ब आर डिफेक्टिव्ह. मग ई रेस टू किती येणार, सॉरी आर इक्वल्स टू काय येणार, 5 येणार. मग पी ऑफ 5 इज इक्वल्स टू ई रेस टू मायनस 5 रेस टू 5 डिवाइड बाय 5 फॅक्टोरियल. त्याचा आन्सर येतं 0.1823. ठीक आहे. हा एक प्रॉब्लेम आहे, हा 4 मार्कासाठी पेपरला येऊ शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, हा एक प्रॉब्लेम दिलेला आहे. तर या प्रॉब्लेममध्ये थोडंसं इथं ठीक आहे. तर बघा आता सोल्युशन आपण सेमच प्रॉब्लेम, काही वेगळा नाही. द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अन ॲटम डिफेक्टिव्ह इज. मग आता बघा इथं पर्सेंटमध्ये दिलेलं नाही, काय दिलेलं आहे, प्रोबॅबिलिटी बघा डायरेक्ट दिलेलं आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ऑफ एन ॲटम इज 0.005. बघा एकदम छोटी व्हॅल्यू दिलेली. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट एक्झॅक्टली 3 ॲटम्स इन सॅम्पल ऑफ 200. मग बघा एक्झॅक्टली वर्ड यूज केला आहे किती, 3 ॲटमचा, म्हणजे आरची व्हॅल्यू दिलेली 3. मग बघा इथं पीची व्हॅल्यू लिहा, पी इक्वल्स टू काय 0.005. मग बघा इथं काय विचारलं, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्झॅक्टली 3 ॲटम्स इन अ सॅम्पल ऑफ 200. म्हणजे n इक्वल्स टू किती दिलेलं आहे, 200 दिले. मग तुम्ही याच्यावरून मीन फाइंड आउट करू शकता. मग मीन काय राहतो, m. ठीक आहे. मीन इक्वल्स टू m इक्वल्स टू n इंटू पी. मग n इंटू पी करा, 200 इंटू 0.005. ठीक आहे. मग m इक्वल्स टू किती आला, तर m इक्वल्स टू आला बघा कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करा, 1. किती येतो, 1. 200 गुणिले, ठीक आहे. आता m ची व्हॅल्यू 1 आली. त्याच्यानंतर काय सांगितलं, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्झॅक्टली 3 ॲटम्स, म्हणजेच r इक्वल्स टू किती सांगितलं आपल्याला, 3 सांगितले. म्हणजेच पी ऑफ काय फाइंड आउट करायचं आपल्याला, पी ऑफ आर इक्वल्स टू पी ऑफ 3 फाइंड आउट करायचे. मग लिहायचं बघा इथं खाली, अकॉर्डिंग टू पॉइसन्स डिस्ट्रीब्यूशन, मग पी ऑफ आर इज इक्वल्स टू ई रेस टू मायनस एम रेस टू आर डिवाइड बाय आर फॅक्टोरियल. ठीक आहे. हा काय पॉइसन डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आहे. मग या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. पी ऑफ किती सांगितलं आहे, 3 फाइंड आउट करायचं आहे. मग ई रेस टू किती येणार, इथं एमची व्हॅल्यू येणार -1 इंटू एम किती आहे 1 रेस टू किती येणार 3 डिवाइड बाय 3 फॅक्टोरियल म्हणजेच आर फॅक्टोरियल. ठीक आहे. मग बघा इथं पी ऑफ पी इज इक्वल्स टू ई रेस टू -1. मग ई रेस टू -1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. बघा शिफ्ट नंतर ना एल एनचं बटन दाबायचं, -1. बघा ती येतं 0.3678 इंटू, आता बघा एव्हरीथिंग किती येतं 1च येतं डिवाइड बाय 3 फॅक्टोरियल. 3 फॅक्टोरियलचं काय येणार आहे 3 इंटू 2 इंटू 1. मग ते डिवाइड बाय करायचं 3 इंटू 2 इंटू 1. ठीक आहे. मग बघा त्याची व्हॅल्यू येते
पी ऑफ 3 इज इक्वल्स टू 0.0613, ठीक आहे, 0. ते किती येतं 0.061313, ठीक आहे. तुम्ही 3-4 डिजिटपर्यंतच लिहायचं, जास्त लिहायची काही गरज नाही. जास्त लिहिलं तरी पण चालतं, ठीक आहे, कारण तुमच्याकडे कॅल्क्युलेटर राहतं, नुसतं बघून लिहायचं राहतं. जर तुम्हाला नाही का टाईम पुरत नसेल तर तुम्ही 4 डिजिटपर्यंतच लिहायचं, राऊंड अप करायचं, ठीक आहे. मग आपल्याला जे विचारलं त्याची प्रॉबिलिटी किती आली 0.061313, ठीक आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. बघा सोल्युशन. बघा प्रॉब्लेम रीड करा. अ कंपनी, बघा इथं लिहू, अ कंपनी मॅन्युफॅक्चर्ड इलेक्ट्रिक मोटर. कंपनी काय करते, इलेक्ट्रिक मोटर बनवते. मग बघा, द प्रोबॅबिलिटी दॅट ॲन इलेक्ट्रिक मोटर इज डिफेक्टिव्ह इज 0.1, ठीक आहे. म्हणजे काय की प्रोबॅबिलिटी आहे एक इलेक्ट्रिक मोटर मॅन्युफॅक्चरिंग करताना तिची जी डिफेक्टिव्ह येण्याची प्रॉबिलिटी किती आहे 0.01 आहे. मग इथं काय विचारलं, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट अ सॅम्पल ऑफ 300 इलेक्ट्रिक बल्ब. किती बल्ब सांगितले आपल्याला 300 इलेक्ट्रिक मोटर, बल्ब नाही, इलेक्ट्रिक मोटर विल कंटेन एक्झॅक्टली 5 डिफेक्टिव्ह मोटर्स. मग बघा, एक इलेक्ट्रिक मोटर मॅन्युफॅक्चरिंग करताना तिची डिफेक्टिव्ह येण्याची प्रॉबिलिटी 0.01 आहे. तर 300 इलेक्ट्रिक मोटरच्या सॅम्पलमध्ये 5 डिफेक्टिव्ह इलेक्ट्रिक मोटर येण्याची प्रॉबिलिटी किती, असं प्रश्न विचारलेला आहे. आणि ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे e⁻³ = 0.0498, ठीक आहे. बघा आता सोल्युशन. सगळ्यात पहिले काय दिलेलं आहे आपल्याला, पी दिलेलं आहे. तर पी किती दिलं आहे बघा, पी इक्वल्स टू, बघा पी इक्वल्स टू किती दिलं आहे 0.01, ठीक आहे, 0.01 दिलेलं आहे. त्याच्यानंतर ना बघा नेक्स्ट, आता n इक्वल्स टू किती दिलेलं आहे, n इक्वल्स टू 300 दिलेलं आहे. आणि नंतर ना काय सांगितलं, काय विचारलं आहे, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ एक्झॅक्टली, मग इथं विचारलं आहे बघा एक्झॅक्टली 5 डिफेक्टिव्ह, म्हणजेच r इक्वल्स टू किती दिलेलं आहे 5 दिलं आहे. आणि पी ऑफ आर आपल्याला विचारलेलं आहे, ठीक आहे. मग बघा सगळ्यात पहिले आपण काय करायचं, मीन फाइंड आउट करायचं. मग मीन कसं काढता, मीन इज इक्वल्स टू n इंटू पी करायचं, म्हणजेच यम भेटतो. मग यम इज इक्वल्स टू n किती आहे तर 300 बघा गुणिले 5, सॉरी पी किती दिलेलं आहे 0.001, 0.01, ठीक आहे. मग आता बघा एम इक्वल्स टू किती भेटणार आहे आपल्याला 3 भेटणार आहे, का कारण की मल्टिप्लाय केलं आपण. मग एम इक्वल्स टू किती आला आपल्याला 3 भेटलं, ठीक आहे. मग आता काय विचारलं आहे आपल्याला, इथं लिहायचं बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्झॅक्टली 5 डिफेक्टिव्ह मोटर्स, ठीक आहे. म्हणजेच आपल्याला काय विचारलं आहे, पी ऑफ 5 विचारलं आहे, पी ऑफ 5 म्हणजे इक्वल्स टू काय येणार, मग फॉर्म्युला लिहायचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा. फॉर्म्युला काय आहे तर बघा, फॉर्म्युला काय आहे, पी ऑफ आर इज इक्वल्स टू e⁻m डिवाइड बाय आर फॅक्टोरियल. हा काय आपला फॉर्म्युला आहे. मग आपल्याला काय विचारलं आहे, पी ऑफ 5 विचारलेलं आहे, ठीक आहे. मग इथं लिहायचं पी ऑफ 5 इज इक्वल्स टू e⁻m किती आहे 3 आहे. मग नंतर ना परत 3 म्हणजे m⁻r, r किती आहे 5 आहे,
ठीक आहे, कारण की इथं आपल्याला आर इक्वल्स टू किती दिलेलं, आर इक्वल्स टू किती विचारलं आहे, 5 विचारलेलं आहे, म्हणजेच 5 सॅम्पल, 5 मोटर डिफेक्टिव्ह यायचे चान्सेस विचारलेले आहेत, म्हणजे आरची व्हॅल्यू 5 दिली. ठीक आहे, इथं डिवाइड बाय 5 फॅक्टोरियल. मग बघा ई रेस टू -3ची व्हॅल्यू दिलेली बघा 0.0498 इंटू 3⁵. मग 3⁵ करा, 3⁵ येतं 243 डिवाइड बाय करायचं 5 फॅक्टोरियल, म्हणजेच 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. ठीक आहे, मग बघा याचं कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करा सगळ्यांनी. P of 5 is equals to 0.1008. ठीक आहे, हे राऊंड अप केल्यानंतरची व्हॅल्यू. मग बघा 5 डिफेक्टिव्ह यायचे चान्सेस किती आहे, तर 0.1008. ठीक आहे, आता हा एक प्रॉब्लेम झाला. असा प्रॉब्लेम पेपरमध्ये 3 मार्काला किंवा 2 मार्काला विचारले जाईल. ठीक आहे, आता बघा परत पुढचा एक प्रॉब्लेम आहे, सेम प्रॉब्लेम आहे, काहीच फरक नाही त्याच्यात आणि याच्यात. ठीक आहे, हा प्रॉब्लेम थोडासा, म्हणजे आता जेवढे पण प्रॉब्लेम घेते ना आपण ते सगळे पेपरला आलेले आय स्कीममध्ये किंवा त्याच्या आधीच्या स्कीममध्ये. ठीक आहे, आता बघा हा एक प्रॉब्लेम आहे, तर प्रॉब्लेम पहिले रीड करा. प्रॉब्लेममध्ये काय सांगितलंय, अ फर्म प्रोड्यूस आर्टिकल्स ऑफ. आता बघा एक फर्म आहे, फर्म म्हणजे काय, इंडस्ट्री आहे किंवा एखादी ऑर्गनायझेशन. ठीक आहे, ती काय करते, आर्टिकल प्रोड्यूस करते. काय करते, आर्टिकल प्रोड्यूस करते, विच 0.01% आर डिफेक्टिव्ह. मग बघा इथं किती, 0.01% डिफेक्टिव्ह सांगितलंय, म्हणजेच पी इक्वल्स टू किती सांगितलंय, 0.1%. बघा इथं दिलेलं आहे, लक्षात ठेवा, नाही तर तुम्ही याच्यानं 0.1 आणि प्रॉब्लेम चुकून टाकशाल. ठीक आहे, काय सांगितलंय, 0.01% दिलेलं आहे. बघा आपल्याला पहिले काय करायचं, 1%, 2%, आपण काय करायचो, ते पर्सेंट काढायसाठी डिवाइड बाय 100 करायचो. मी तर सांगतानाच पर्सेंट किती दिलेले, 0.1% सांगितलं. ठीक आहे, नाही तर एखाद जण काय करून P इक्वल्स टू 0.1 घेणार, प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार, नंतर होणार, नंतर काय समजणार ही, म्हणजे त्याला जेव्हा रिअलाइज होईल की आपला प्रॉब्लेम चुकलाय. ठीक आहे, पेपरमध्ये असं करू नका. इथे काय सांगितलंय, 0.1%. ठीक आहे, मी वाटलं तिथे एवढ्या 1%ला वेगळ्या मार्करने हायलाईट करतो. ठीक आहे, मग नंतर काय सांगितलं, आउट ऑफ 500 आर्टिकल्स दिलेले 500 आर्टिकल सांगितले. किती किती आर्टिकल सांगितले, 500 आउट ऑफ, म्हणजे एन इक्वल्स टू किती दिलेलं आहे, 500 दिलेलं आहे. ठीक आहे, एन इक्वल्स टू 500. इफ होलसेलर परचेस 100 सच केसेस. होलसेलर एक काय करतो, ते आर्टिकल विकतो, त्याने काय केलं, 100 केसेस परचेस केल्या. मग त्याच्यानंतर ना, हाऊ मेनी कॅन बी एक्सपेक्ट टू हॅव 1 डिफेक्टिव्ह. मग बघा त्याच्यामध्ये त्यांनी काय विचारलंय, की 100 पैकी एक डिफेक्टिव्ह येण्याचे चान्सेस विचारलेले. बघा म्हणजे इथं बघा, इथं 2 एन दिलेले. मग आता याच्यामधलं कन्सिडर कोणता करायचं, बघा त्यांनी किती परचेस केली, 100 परचेस केले. ठीक आहे, मग 100 पैकी आपले एक डिफेक्टिव्ह येण्याचे चान्सेस विचारलेले आहे. ठीक आहे, मग आता काय करायचं याच्यामध्ये, हा प्रॉब्लेम थोडासा वेगळा आहे. बघा एन इक्वल्स टू किती दिलेले, 500 दिलेले आपले, एन इक्वल्स टू किती दिलेले, 500. मग बघा पी इक्वल्स टू आपल्याला दिलेलं होतं. ठीक आहे, मग पी इक्वल्स टू 0.1% आहे, मग डिवाइड बाय 100 करावं लागतं, जेणेकरून त्याचं पर्सेंटेज निघून जाईल, म्हणजे हे किती, 0.001 येणार. ठीक आहे, म्हणजे पी इक्वल्स टू किती भेटलं आपल्याला, 0.001 भेटलं. ठीक आहे, आता एन इक्वल्स टू 500 आहे. ठीक आहे, एन इक्वल्स टू काय आहे, 500. ठीक आहे, एन इक्वल्स टू 500. मग पी इक्वल्स टू किती भेटलं आपल्याला, 0.001 भेटलं. मग आपण एम फाइंड आउट करायचं.
एम इक्वल्स टू पी इंटू एन करायचं. मग एन किती आहे 500, ठीक आहे, इंटू 0.001 म्हणजेच ती किती येणार बघा, ते येणार 0.5. कॅल्क्युलेटरमध्ये जर पुट केलं तर मीन इक्वल्स टू किती आला आपला 0.005 आला, ठीक आहे. मग नंतर ना बघा आपल्याला काय विचारलं आहे, तर बघा आता आपल्याला 5 नाही का, म्हणजे हाऊ मेनी कॅन बी एक्सपेक्ट टू हॅव 1 डिफेक्ट. मग बघा आरची व्हॅल्यू किती दिलेली 1 दिलेली, म्हणजे 1 डिफेक्टिव्ह यायचे चान्सेस किती. मग आपल्याला आरची व्हॅल्यू दिलेली 1, ठीक आहे. तर मग पी ऑफ 1 फाइंड आउट करावं लागणार आपल्याला. मग इथं लिहा पहिले पॉइझन्स डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला, पी ऑफ आर इज इक्वल्स टू ई रेस टू मायनस एम एम रेस टू आर डिवाइड बाय आर फॅक्टोरियल. आता तुम्ही म्हणशाल सर इथं पॉइझन डिस्ट्रीब्युशन यूज करायचं की बायनॉमियल. मग बघा ही पर्सेंटेज खूप छोटं दिलं आहे आणि आर्टिकल टोटल किती दिले 500, म्हणजे एन आणि पी मध्ये खूप मोठा गॅप आहे, ठीक आहे, म्हणजे खूप जास्त सॅम्पल दिलेले. तर मग अशा केसमध्ये आपण पॉइझन डिस्ट्रीब्युशनच यूज करणार. मग आता तुम्ही काय करायचं, पहिले पॉइझन्स डिस्ट्रीब्युशननुसार 1 डिफेक्टिव्ह म्हणजे आर इक्वल्स टू किती दिलेले आपल्याला 1. मग पी ऑफ 1 फाइंड आउट करायचं. मग बघा ई रेस टू एम किती आहे 0.5, ठीक आहे, मग मायनस 0.5, ठीक आहे. मग इथं 0.5 रेस टू आर, आर किती आहे 1 डिवाइड बाय 1 फॅक्टोरियल करायचं, ठीक आहे. मग बघा इथं त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करा. बघा आपल्याला ई रेस टू मायनस 0.5ची व्हॅल्यू किती सांगितली 0.6065 घ्यायची सांगितली, ठीक आहे, इंटू 0.5, कारण की एव्हरीथिंग रेस टू 1 काय राहतं 30 संख्या राहते आणि 1 फॅक्टोरियल, मग 1 इंटू काहीच नाही, ठीक आहे. म्हणजेच 1 फॅक्टोरियलची व्हॅल्यू पण 1च. मग बघा पी ऑफ 1 इज इक्वल्स टू 0.3032, ठीक आहे. मग आता एक डिफेक्टिव्ह यायचे चान्सेस किती आले तर एवढे आले. मग त्यांनी तो जो होलसेलर आहे त्या होलसेलरने काय केलं 100 आर्टिकल परचेस केले. मग इथं लिहा होलसेलर परचेस 100 आर्टिकल्स. मग बघा तर रिक्वायर्ड प्रॉबिलिटी, मग बघा 100 याच्यासाठी 100 सॅम्पलसाठी किती डिफेक्टिव्ह येण्याचे चान्सेस आहेत. तर मग इथं काय होणार 100 इंटू पी ऑफ 1 होणार, ठीक आहे. मग बघा 100 इंटू पी ऑफ किती आहे 0.3032, ठीक आहे. मग त्याची प्रॉबिलिटी किती येणार 30.32 होणार, ठीक आहे. हे काय फायनल आन्सर आहे कशाचं, तर 100 परचेस केल्यानंतर ना त्याची प्रॉबिलिटी डिफेक्टिव्ह येण्याची किती आहे, ठीक आहे. तर हा एक थोडा वेगळा प्रॉब्लेम होता. तर हा प्रॉब्लेम थोडासा तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या. याच्यामध्ये काय केलं आहे की त्यांनी थोडं फिरून विचारलं आहे, देताना पण थोडं कन्फ्यूज करायसाठी विचारलेलं आहे, ठीक आहे. 4 मार्कासाठी हा पेपरमध्ये आलेला होता. किती मार्कासाठी 4 मार्कासाठी, ठीक आहे. मग इथं कलर कॉम्बिनेशन आपण मेंटेन करू. आपण व्हाईट यूज करत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर ना इथं पण फॉर्म्युला फक्त आपण व्हाईटने लिहितो. ठीक आहे. नंतर ना बघा याचा कलर आहे तो आपण व्हाईट करू. हे फायनल आन्सर आहे, ठीक आहे. ठीक आहे. याच्यामध्ये कलर वगैरे खूप चेंज करता येते, म्हणजे एकदम सोपं आहे. त्यानंतर फॉर्म्युला पण कॉपी करता येतो.
कधी कधी कॉपी होत नाही ते लवकर, ठीक आहे. आता हा एक प्रॉब्लेम बघा. सेव्ह केल्यानंतर कधी कधी हे काय होतं, व्हायबल होतं. ॲक्च्युली मी एडिट करताना चांगलं एडिट करेल होतं, आणि ते थोडं इकडे इकडे सरकतं कधी कधी सेव्ह केल्यानंतर. जसं वर्डमध्ये बघा, PDF मध्ये कन्वर्ट केलं तरच प्रॉपर राहतं, कधी कधी चेंज होतं. तसंच इथं पण चेंज होतं, ठीक आहे. तुम्ही जर कधी वर्डमध्ये फाईल बनवली असेल मायक्रो प्रोजेक्ट वगैरे, तर त्यावेळेस तुम्हाला समजेल बघा. ठीक आहे, मग आपण हा प्रॉब्लेम उद्या बघू, कारण की आता ऑलरेडी 1 तास झाला आहे. बघा खूप सारे प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम तुम्हाला मी होमवर्कला देणार आहे आणि काही प्रॉब्लेमच घेणार आहे बघा. आता इथं एक के स्कीमचा प्रॉब्लेम बघा. हा के स्कीममध्ये मागच्या सेमिस्टरला पेपरमध्ये आलेला, आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, ठीक आहे. आता तर बघा, असा 4 मार्काचा प्रॉब्लेम आहे. हा किती मार्काचा आहे? 4 मार्क्स. कधी विचारलं आहे? विंटर 2024, म्हणजे आता जी तुमची मागं दिवाळीला एक्झाम झाली, दिवाळीनंतर त्याच्यामध्ये विचारलेलं आहे के स्कीममध्ये, ठीक आहे. मग बघा याचं सोल्युशन कसं काढायचं. सोल्युशन, इफ प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट अँड इलेक्ट्रिक मोटर इज डिफेक्टिव्ह इज 0.001. बघा इलेक्ट्रिक मोटरचा आत्ताच एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता. P इक्वल्स टू 0.001, ठीक आहे. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट सॅम्पल ऑफ 300 इलेक्ट्रिक मोटर्स. बघा N इक्वल्स टू किती दिलेलं आहे? 300 दिलेलं आहे. आणि विल बी कंटेन एक्झॅक्टली 5 डिफेक्टिव्ह, म्हणजेच आरची बघा, आर आपल्याला काय सांगितलं आहे? आर दिलेलं आहे आपल्याला इथं 5 दिलेलं आहे, म्हणजेच 5 डिफेक्टिव्ह सांगितले. एक्झॅक्टली वर्ड यूज झाला आहे, ठीक आहे. इथं काय झालं आहे? एक्झॅक्टली वर्ड यूज झालं आहे. एक्झॅक्टलीचं मिनिंग काय आहे? की आरची व्हॅल्यू एक्झॅक्ट आपल्याला किती सांगितली आहे? बघा आर आर इक्वल्स टू किती? 5 दिलेलं आहे, ठीक आहे. मग बघा सगळ्यात पहिले एन माहिती आहे, पी माहिती आहे, मग त्याच्यावरून काय करायचं? मीन फाइंड आउट करायचं. मग बघा मीन इक्वल्स टू एन पी राहतं, ठीक आहे. एन इंटू पी, मग एन किती आहे? 300 इंटू 0.001. मग बघा 300 इंटू 0.001 करा, ते येतं 0.3, ठीक आहे. मग बघा एम इक्वल्स टू 0.3 आलं, ठीक आहे. एन इक्वल्स टू किती आलं? 0.3 आलं. मग बघा आता अकॉर्डिंग टू बायनॉमियल, सॉरी अकॉर्डिंग टू पॉयझन्स डिस्ट्रीब्युशन. पॉयझन डिस्ट्रीब्युशन का बरं यूज करायचं? कारण की एन आणि पी मध्ये नाही का, म्हणजे खूप जास्त सॅम्पल दिलेले, प्रॉबिलिटी खूप कमी दिली. मग बघा पॉयझन्स डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला काय आहे? पी ऑफ आर इक्वल्स टू ई रेस टू मायनस एम रेस टू आर डिवाइड बाय आर फॅक्टोरियल, ठीक आहे. हा काय आपला फॉर्म्युला आहे. मग आपल्याला काय विचारलं आहे? एक्झॅक्टली, मग इथं लिहा एक्झॅक्टली 5 डिफेक्टिव्ह मोटर्स. 5 डिफेक्टिव्ह मोटर्स म्हणजे काय? की आर इक्वल्स टू आपल्याला किती दिलेलं आहे? 5 दिलेले, ठीक आहे. मग आपण काय करायचं? फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं. मग पी ऑफ 5 इक्वल्स टू ई रेस टू एमची व्हॅल्यू किती? 0.3 आहे, ठीक आहे. ई रेस टू मायनस 0.3, 0.3 रेस टू 5, आरची व्हॅल्यू 5 आहे, ठीक आहे. डिवाइड बाय 5 फॅक्टोरियल. मग बघा इथं लिहा पी ऑफ 5 इज इक्वल्स टू ई रेस टू मायनस 3. मग बघा ई रेस टू कसं काढायचं? शिफ्ट एल एन ई रेस टू मायनस 3, त्याचं येतं बघा 0.0499778 येतं बघा. पण काय करू? राऊंड अप करून 978 घेऊन टाकू, ठीक आहे. किंवा 9789 घ्या, 4 डिजिटच घ्या, ठीक आहे. मग आपण हे शेवटचं डिजिट काय करू? राऊंड अप करू. बघा तिथं किती आलं आहे? 0.04978 आहे. हा 7ला आपण काय करू? 8 करून टाकू, ठीक आहे. इंटू मग बघा 0.3 रेस टू 0.3 रेस टू
सॉरी 0.3 किती घ्यायचं आपल्याला, 0.3 मग त्याचा आन्सर येतं बघा 0.00243 डिवाइड बाय 5 फॅक्टोरियल. मग 5 फॅक्टोरियलचं काय येणार, 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. ठीक आहे. मग आन्सर इंटू 0.0498 डिवाइड बाय बघा 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. ठीक आहे. हे बघा आपलं इथं काय झालं, घेताना चुकलंय. ठीक आहे. हे 0.1 आहे. ठीक आहे. हे किती आहे, 0.1. मग इथं हे येतं 0.3 येतं. ठीक आहे. मग 300 गुणिले 0.01 म्हणजे 3 येतं तिथं. किती येतं, 3 येतं इंटू 0.01. ठीक आहे. मग इथं जी आरची व्हॅल्यू बघा ती किती येते, यमची व्हॅल्यू यम इक्वल्स टू 3 येतं. यम इक्वल्स टू 3. ठीक आहे. मग इथं यमच्या जागेवरती 3 पुट करावं लागलं, त्याच्यामुळेच आन्सर चुकलं बघा. कधी पण लक्षात ठेवायचं, लिहिताना गडबड नाही करायची, नाही तर मग सारखं चुकू शकतं तुमचं पण. ठीक आहे. मग इथं लिहायचं बघा पी ऑफ 5 इक्वल्स टू e⁻³ यम काय आला, -3 आला इंटू 3⁵ अपॉन 5 फॅक्टोरियल. मग बघा इथं लिहायचं पी ऑफ 5 इक्वल्स टू e⁻³ करा, शिफ्ट e⁻³ ते येतं बघा 0.0497च्या ऐवजी 98 करा, राऊंड अप करा. ठीक आहे. इंटू 3⁵ जर केलं तर ते येतं 243 डिवाइड बाय बघा 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 म्हणजे ते 120 येतं. ठीक आहे. इंटू 0.04978 किंवा 98 घ्या डायरेक्ट. ठीक आहे. डिवाइड बाय 120 करायचं, तर त्याचा आन्सर येतं बघा 0.1008. ठीक आहे. 0.1008 पी ऑफ 5. हा किती मार्कसाठी आला होता पेपरमध्ये, 4 मार्कसाठी आलेला होता. बघा असं सेम प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला आता. तोच प्रॉब्लेम होता, फक्त केस स्कीममध्ये असल्यामुळे मी क्वेश्चन पेपरमधून कॉपी केला आणि इकडे पेस्ट केला. मग आत्ताच आपण सॉल्व्ह केला. त्याच्यामध्ये 2 गोष्टी, हे बघा हाच प्रॉब्लेम तो, इथं e⁻ची व्हॅल्यू दिलेली होती आणि तिथं दिलेलं नाही. ठीक आहे. मग हाच केस स्कीमचा प्रॉब्लेम आहे. कशाचा प्रॉब्लेम आहे, केस स्कीमचा. लिहा
हे स्कीम 2024 विंटर. ठीक आहे, हा विंटरला आलेला प्रॉब्लेम आहे. सेम प्रॉब्लेम बघा तिथं मी काय केलं तर गडबड केली, त्याच्यामुळं 0.001 घेतलं. ठीक आहे, बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. आणखीन एक प्रॉब्लेम आलेला आहे समर 2024 मध्ये, तर तो उद्याच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करू. बघा हे एकदम सोपं आहे, याच्यामध्ये 4च मार्काचा प्रॉब्लेम येतो आणि छोटा प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, आतापर्यंत मी जेवढे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह केले ते सगळे 4 मार्काचे होते किंवा 2 मार्काचे होते. त्याच्या मधलाच एखादा प्रॉब्लेम पेपरमध्ये जास्त अवघड प्रॉब्लेम पेपरमध्ये येत नाही याचा वाला, फक्त 4 मार्काचा प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, उद्या जे प्रॉब्लेम आहे ते सगळे कॉम्प्लिक नाही का, म्हणजे थोडेसे हाय लेवल प्रॉब्लेम आहे. हाय लेवल म्हणजे जास्त पण हार्ड नाही, सोपेच आहे. ठीक आहे, तर ते आपण बाकीचे उद्या बघू. ठीक आहे, मग तुम्हाला काही डाऊट असेल तर मला व्हॉट्सअप नंबर पण माहिती असेल तुम्हाला. ठीक आहे, नसेल माहिती तर मी तर लिहून देतो, स्टार्टिंगलाच लिहून देतो. ठीक आहे, ठीक आहे, तर लिहून घ्या 9764902508. ठीक आहे, तुम्हाला काही डाऊट असलं तुम्ही विचारू शकता किंवा टेलिग्रामला पण मेसेज करू शकता. ठीक आहे, टेलिग्रामची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईल. तुम्हाला काही डाऊट असला तर तुम्ही नक्की विचारा. ठीक आहे.